स्ट्राइक एंड वरती गोलंदाज पाहतोय आपण पॉवर प्लेचं षटक हाताळणार अभिदळवी गणेश जाधव साठी। सिद्धेश सकपाळ समालोचक सिद्धेश सकपाळ कुठे असतील तर समालोचक कक्षाशी संपर्क साधा। यार करबेचा चेंडू आता खोदून काढलाय, स्वतः फॉलोथ्रो मध्ये चेंडू कलेक्ट केलाय। निर्धाव चेंडूची सांगता होते। 4 षटकाचा सामना असेल मैदानाच्या आत। एका बाजूला जयहनुमान मालदेव संघ तर एका बाजूला केदारेश्वर पिंपरी असंघ पाहतोय। काल आंबेघर या ठिकाणी जयहनुमान मालदेव संघाने टॉप 4 मध्ये प्रवेश केलाय। नक्कीच अभिनंदन असेल जयहनुमान मालदेव संघाचं। पाहायचं आजच्या दिवसामध्ये कोणता संघ अंतिम फेरीमध्ये प्रवेश करणार। पुन्हा एकदा चेंडू जय भवानी मित्रमंडळाच्या हॉलंडर्सना विनंती आहे की आपण जी ऑफ साइडची सीमारेषा आहे त्या दिशेने कोणी हॉलंडर्स नाही आहेत, कृपया आपण तिथे जायचं आहे। पुन्हा एकदा फुलटा चेंडू आहे। अभि चेंडूची उचल करतोय, फेकी करतोय, एक धाव मिळते। एका धावीवर समाधान मानावं लागेल केदारेश्वर पिंपरी असंघाला। धावसंख्या धापलकावरती लागते 7 या अंकावरती। चांगला सामना पाहायला मिळेल, अतितटीची लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल। एका बाजूला जयहनुमान मालदेव संघ तर दुसऱ्या बाजूला केदारेश्वर पिंपरी संघ पाहतोय आपण। 4 षटकांचा सामना असेल। 24 चेंडूचा खेळ करायचा आहे। मैदानाच्या आतमध्ये धावांचा डोंगर उभा करावा लागेल केदारेश्वर पिंपरी संघाला। ठिकठाक ताकदीचा गोलंदाज पाहतोय जयहनुमान मालदेव संघाकडून अभिषेक दळवी। पंतांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करणार गणेश जाधव साठी। सुंदर फटका आहे, चेंडू हवेमध्ये आहे। विशाल सावंत झेल खाली येतोय, चुकी होणार नाही या क्षेत्ररक्षणाकडून। पहिला आदरा बसतोय ज्या खेळाडूसाठी जाळं रचलं होतं जयहनुमान मालदेव संघानं, असा हा फलंदाज बाद होतोय गणेश जाधव। एल बॅक टू पवेलियन डीजे। पहिला आदरा बसतोय राहुल बातोशे आलाय माघारी। नवीन फलंदाज मैदानामध्ये रवाना झाला प्रवीण जाधव। प्रवीण जाधव मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालाय। मोठा आदरा बसलाय, राहुल बातोशे आलाय माघारी। गणेश जाधव अजून मैदानामध्ये स्थग धरून बसलाय। 4 षटकांचा सामना असेल। नक्कीच कालच्या दिवसामध्ये जयहनुमान मालदेव संघानं अंतिम फेरी टॉप 4 मध्ये प्रवेश केलाय आंबेघर या ठिकाणी। अभिनंदन असेल या संघाला। आजच्या दिवसामध्ये पाहिजे कोणता संघ अंतिम फेरीमध्ये प्रवेश करणार। सुंदर फटका आहे, चेंडूला भिरकावून दिलंय, चेंडू निघून झालाय। 1 बाउंस सीमारेषा पलीकडे आलेला हा चौकार डीजे। अभिषेक दळवी असतील, आकाश सावंत असेल। वैयक्तिक पहिलं संघाकडून दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय आकाश सावंत। मालदेव संघाचा आकाश सावंत आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोरून लगेचच गोलंदाजी स्वर सज्ज होणार। आकाश सावंतला पाहतोय। स्ट्राइक एंड वरती एक हायटर फलंदाज अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे या कोयना क्रिकेट असोसिएशन मध्ये असा गणेश जाधव।
गोलंदाज निघेल आकाश सावंत गणेश जाधव साठी 7 षटकांचा 6 चेंडूचा खेळ झालाय मैदानाच्या आत सुंदर फटका आहे चेंडूला भिरकावलाय अभिदर्वीच्या वरून चेंडू निघून जाईल सीमारेषा पलीकडे आलेला धावसंख्या वाढते नक्कीच धावसंख्या 10 बलकावरती लागते 17 या अंकावरती पुन्हा एकदा गोलंदाज निघतोय आकाश सावंत गणेश जाधव साठी शॉर्ट पिच चेंडू क्षेत्ररक्षण झेल खाली आहे चेंडू चकमून जातोय सीमारेषा पलीकडे आलेला षटकार बॅक टू बॅक दुसरा षटकार डीजे संकेत कदम यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे जो कोणी प्रेक्षक कॅच पकडेल झेल पकडेल त्याला 100 रुपयाचं पारितोषिक आणि विराट मरागजे यांची मात्र संधी गमावलेली आहे त्यांनी प्रयत्न केला होता परंतु हात छोटे पडले नक्कीच हेवाक्यासाठी कोणी खेळाडू सुद्धा असो त्यासाठी सुद्धा 100 रुपयाचं कॅश प्राइज लावले संकेत कदम यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा गोलंदाज निघतोय आकाश खोदून काढलाय चेंडू सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळत होतं चेंडू चकमून जातो सीमारेषा पलीकडे आलेला चौकार संघाची धावसंख्या 4 ने वाढते ती 27 अंकावरती डीजे धन्यवाद डीजे धावसंख्या 10 बलकावरती लागते 27 या अंकावरती दुसरं षटक चालू आहे प्रगती पथावर गोलंदाज निघतोय आकाश सावंत शॉर्ट पिच चेंडू होता सन्मान दिलाय चेंडूला एक धाव मिळते दुसरे धावेचा प्रयत्न असेल नकार दिलाय प्रवीण जाधवनं एका धावेवर समाधान मानावं लागेल केदारेश्वर पिंपरी संघाला धावसंख्या 1 ने वाढते धावसंख्या होते एका विकेटच्या पतनानंतर 28 धावा 10 बलकावरती लागल्या आहेत मोठा आदरा बसलाय राहुल बातोशी आलाय बॅक टू पविलेन त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये रवाना झालाय प्रवीण जाधव एक डावखुऱ्याचा फलंदाज आहे स्ट्राईक एंड वरती नॉन स्ट्राईक एंड वरती गणेश जाधव एक मोठं नाव कोयना क्रिकेट असोसिएशन मध्ये असा गणेश जाधव स्ट्राईक एंड नॉन स्ट्राईक एंड वरती पाहतोय गोलंदाज निघेल आकाश सावंत प्रवीण जाधव साठी सुंदर फटका आहे शॉर्ट पिच चेंडू आहे चेंडूला भिरकावून दिलाय चेंडू निघून जाईल सीमारेषा पलीकडे आलेला हा षटकार डीजे धन्यवाद डीजे नक्कीच या षटकामध्ये आणि पहिल्या षटकामध्ये लगे असे 4 षटकार पडले त्या सामन्यामध्ये धावसंख्या 10 बलकावरती लागते 34 धावा हे पहिल्याच मिनिटात हाणामारी करावी लागेल केदारेश्वर पिंपरी संघाला कारण तितक्या ताकदीचा संघ आपण पाहतोय जनमन मालदेव संघ 34 धावा 10 बलकावरती पुन्हा एकदा गोलंदाज निघतोय आकाश पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू आहे चेंडूला भिरकावून दिलाय चेंडू निघून गेलाय सीमारेषा पलीकडे आलेला षटकार डीजे लागल्यात एक मागडे षटक हाताळलं आकाश सावंत नवीन गोलंदाज येतोय अजय सावंतला पाहतोय मैदानाच्या आत वैयक्तिक पहिलं संघाकडून तिसरं षटक हाताळण्यासाठी अजय सावंत जनमान मालदेव संघाकडून 29 धावा खर्च केल्यात आकाश सावंत 7 चेंडू मागे 29 धावा खर्च केल्या स्ट्राईक एंड वरती गणेश जाधव नॉन स्ट्राईक एंड वरती प्रवीणला पाहतोय गोलंदाज निघतोय अजय सावंत
तिसरे षटक हाताळण्यासाठी जयनवान मालदेव संघाकडून चला फास्ट करताय पंचांना विनंती असेल विशाल सपकाळ आणि अजय मरागजे फास्ट करायचा आहे गोलंदाज निघतोय विशाल सपकाळ पंच यांच्या डाव्या बाजूने अजय सावंत शॉर्टपिच चेंडू होता खोदून काढलाय चेंडूला अभि दळवी चेंडू खाली येतोय चेंडू उचलतोय फेकणार तोपर्यंत एक धाव कंप्लीट होते एका धावेने संघाची धावसंख्या वाढते 41 धावा 41 धावा धाव फलकावरती तिसरे षटक चालू आहे प्रगतीपथावर आयोजन नियोजन पाहतोय जय भवानी मित्रमंडळ कुसावडे आयोजित कोयना चषक पाहतोय 2025 पर्व पहिलं पाहतोय आजच्या दिवसातील प्रथम क्रमांकाचा पारितोषिक असेल 50,000 रोख रक्कम व चषक आणि द्वितीय क्रमांक असेल 25,000 रोख रक्कम व आकर्षक चषक पाहतोय आपण मालिकावीर असेल या ठिकाणी सायकल नक्कीच सायकल या ठिकाणी कॅन्सल झाली मालिकावीर ट्रॉफी असेल शॉर्ट पिच चेंडू चेंडू जातो वन बाउंसची मालिका पलीकडे आणलेला पार्टी दे पंचेचाळीस धावा धाव फलकावरती लागतायत मोठं आव्हान पाहतो मैदानाच्या आतमध्ये हाणामारी चालले मैदानाच्या आतमध्ये गणेश जाधव आणि प्रवीण जाधवच्या माध्यमातून 45 धावा एका विकेटचं पतन झालंय राहुल भातोशे आलाय माघारी स्ट्राइक एंडवरती प्रवीण नॉन स्ट्राइक एंडवरती गणेश गोलंदाज निघतोय अजय फुल टच चेंडू आहे कार्पेट बंद चेंडू खेचून काढलाय एक धाव मिळते दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल खराब फेकी पाहायला मिळते प्रसादच्या माध्यमातून खराब फेकी पाहायला मिळते तीन धावेने संघाची धावसंख्या वाढते 48 धावा 48 धावा धाव फलकावरती लागताय खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय जयनवान मालदेव संघाकडून खराब फेकी सुद्धा पाहायला मिळाली एक धाव होती तिथं 2 धावा एक्स्ट्रा निघाल्यात अशा 3 धावा मिळाल्यात या ठिकाणी केदारशेठ पिंपरी संघाला 48 धावा धाव फलकावरती लागल्यात गोलंदाज गेला अजय सावंत स्ट्राइक एंडवरती गणेश जाधवला पाहतोय याच्या आधी झालेला मॅच यजमान संघ जय भवानी कुसावडे ब आणि केदारेश्वर ताकवली असा सामना झाला केदारेश्वर ताकवली संघ पराभूत झाला जय भवानी कुसावडे संघ विजय झाला त्या ठिकाणी ब संघ हिरवासा टाइम करायला गेला असक्सेसफुल ठरलाय गणेश जाधव सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते निर्धाव चेंडूची सांगता होते अजय सावंत जयनवान मालदेव संघाचा हा गोलंदाज निघतोय गणेश साठी यार काय चेंडू आहे चेंडूला भिरकावून दिलाय चेंडू निघून गेलाय सीमारेषा पलीकडे आलेला षटकार डीजे खरोखर संकेत कदमानी 100 रुपये लावलेत प्रत्येक आयवा खेळासाठी परंतु प्रेक्षकांना वाटतं की 100 रुपये खूप कमी आहेत त्यासाठी ते एफर्ट्स करत नाहीयेत आता आपण पाहिलं की चेंडू प्रेक्षकाच्या मागे पडतोय पण त्याला 100 रुपये म्हणजे नथिंग चीज आहे त्यांना असं वाटत असं की प्राइस वाढावी नक्कीच दादा प्राइस वाढावी पाहिजे कारण का 100 रुपये म्हणजे वडापाव घ्यायला की 2 वडापाव घाला की 100 रुपये संपतायत पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करायला गेलाय षटक संपतंय 3 षटकांतील संघाची धावसंख्या ही केदारेश्वर पिंपरी संघाची 54 धावांवरती 54 धावा धाव फलकावरती लागल्या आहेत 3 षटकांचा खेळ संपलाय 18 चेंडूचा खेळ संपलाय मैदानाच्या आत येणारे 6 चेंडूचा खेळ बाकी असेल मैदानाच्या आत वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून जे पण प्रेक्षक त्या बाउंड्रीच्या आतमध्ये बसले आहेत जी पट्टी लावले पट्टीच्या बाहेर बसायचं आहे कृपया सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की आपण पट्टीच्या बाहेर बसायचं आणि कोणी पट्टीवर बसायचं नाहीये सर्व खेळाडूंना प्रेक्षकांना विनंती आहे की आपण सीमारेषेला जी पट्टी लावली तिच्या कृपया बाहेर बसा
कोणत्याही प्रकारची तकलीफ होणार नाही खेळाडूंना, याची दखल घ्या आणि आपले देखील मान राखला जाईल याची पण आपण दखल घ्या. कृपया सर्वांनी मंडळात सहकार्य करा आणि पट्टीच्या बाहेर बसायचं आहे. ऑलेंडर्स जेवढे पण आतमध्ये बसलेले आहेत त्यांना उठून बाहेर लावायचं आहे. नक्कीच प्रेक्षकांना विनंती असेल, स्पर्धा आपलीच आहे हे समजून आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर बसायचं आहे. जी भगवी पट्टी लावली आणि पिवळी पट्टी त्या पट्टीच्या आपण बाहेर बसायचं आहे. स्पर्धा प्रमुख रवी मरागजे आणि प्रसाद मरागजे आपण लक्ष द्यायचं आहे. नवीन गोलंदाज येतोय मयूर सावंत. जयनवर मालदेव संघाकडून एक धाव मिळते. एका धावेवर समाधान मानावं लागेल केदारशेठ पिंपरी संघाला. 55 धावा. डबल पंजा लागलाय धावफलकावरती. शेवटचा षटक आहे, हाणामारी करावी लागेल केदारशेठ पिंपरी संघाला. शेवटचा षटक म्हटलं की हाणामारी करावी लागते. गोलंदाज निघतोय मयूर सावंत. एक अष्टपैलू खेळाडू आहे जनवन मालदेव संघाचा. मयूर सावंतला पाहतोय. शॉर्टपिट चेंडू होता, उजवीशी सोडून जातोय. पंच पनिशमेंट करतायत. अवंतर धाव मिळते. अवंतर धावीने संघाची धावसंख्या वाढते. 56 धावा. नक्कीच पंचांनी क्षमा मागितले. हा वाईट चेंडू नाही. हा बॅट्समॅन जर शफल झाला आणि चेंडू जर वाईट रेषेच्या बाहेरून गेला तर वाईट मिळणार नाही. धाव कमी केली झाला तर वाईटची लाईन ही इन्क्रीज होणार आहे. जे बाहेर जर लाईन आहे ती वाईट घोषित करणार आहे. 55 धावा. 56 होत्या पण आम्ही कमी केली. हा वाईट दिला होता, वाईट नकारला पंचांनी. 55 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा गोलंदाज मयूर सावंत गणेश जाधव साठी. बॅट एज लागते. दुसरा आदरा बसतोय केदारशेठ पिंपरी संघाला. गणेश जाधव ठीक आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये रवाना होतोय राहुल जाधव. 55 धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटचा षटक आहे. शेवट षटक हा घेऊन आलाय जनवन मालदेव संघाकडून मयूर सावंत. गणेश जाधव बाद होतोय. नवीन फलंदाज राहुल जाधवला पाहतोय मैदानाच्या आत. पुन्हा एकदा गोलंदाज निघतोय मयूर राहुल जाधव साठी. खाली राहिलाय चेंडू. खराब एक्स्ट्रॅक्शन पाहायला मिळतंय. 2-3 एक्स्ट्रॅक्ट सोडून चेंडू निघून जातोय. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फलंदाज बाद होतोय रनआउटच्या स्वरूपात. 2 धावांना
अमरदीप ढवली अंकुश संघाचा संघनायक आणि डीजी स्पोर्ट आडोशी संघाचा संघनायक. नक्कीच यानंतर 4 षटकांचं धावतं समालोचन करतील अमरदीप अंकुश ढवली अंकुश. चला याचा आहे संघनायक आणि डीजी स्पोर्ट आडोशी संघाचा संघनायक. यानंतर 4 षटकांचं धावतं समालोचन करतील आमचे दादा गणेशजी मरागजी. चला डीजी स्पोर्ट्स आडोशी संघनायक या पुढील होणाऱ्या सामन्याची नाणेफेकीचा कॉल करतील आजचे बर्थडे बॉय आमचे बंधू संजयजी मरागजे. जय भवानी. मालदेव संघाने आपली सलामीची जोडी सज्ज ठेवायची आहे. जय हनुमान मालदेव. खरोखरच सुंदर असं सुमधुर क्रिकेटचं समालोचन आपलं आहे. आपण ऐकलं आमचे सहकारी कॉमेंटेटर्स प्रवीण पवार यांच्या भारदस्त आवाजामध्ये. डीजी स्पोर्ट्स आडोशी संघनायक आपण इथे प्रॅक्टिस करताय. चला पंच विलंब लावायचा नाहीये. त्वरित सामन्याला सुरुवात करायची आहे. मंडळाची अपेक्षा आहे की आजच्या दिवसातले होणारे सर्व सामने हे 4 षटकांचे व्हावेत आणि त्याकरता सर्व संघनायकांचं आम्हाला सहकार्य लाभलं पाहिजे. युट्यूब इकडे नाणेफेकीचा कौल होतोय. नाणेफेकीचा कौल युट्यूब दे त्याला पैसे दे. तू आता कुठे घेतलं 200 रुपये. नाणेफेकीचा कौल होतोय अमरदीप धवली विपक्ष डीजी स्पोर्ट्स आडोशी. आनंद याला पैसे दे रे. इधर अंकुश त्याला पैसे तिकडे बाबा देऊ दे. त्याला पुकारतो आम्ही त्यांच्याकडे दे. जय कदम यांना सिक्सर मारल्यामुळे सचिन कदम यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक देण्यात येत आहे. तरी त्यांचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. युट्यूब आमचे सामाजिक कार्यकर्ते आनंदजी महारागजे यांच्या शुभ हस्ते जय कदम याला 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जात आहे. आपण एकोणसाठ धाव प्रत्येक षटकामध्ये 15 धावांची सरासरी राखावी लागणार आहे. विलंब लावायचा नाही. खेळाला सुरुवात करायची आहे. यानंतर आणखी 3 सामने खेळवले जाणार आहेत. चला अमरदीप धवली संघ आणि डीजी स्पोर्ट्स आडोशी संघ आपला बॉल चॉईस करायचा आहे. मैदानावर 5 धावा सेव्ह झाल्यात त्या जय हनुमान मालदेव संघाच्या. खरोखर सुरेख फटका खेचला होता. कुठेतरी नशिबाची साथ कमी पडली आणि 1 धावेवर समाधान मानावं लागलं. पहिला चेंडू संदेशाचा चांगला समाचार घेतला होता. उत्कृष्ट फटका खेचला होता. हॉलंड पुढचा चेंडू संदेश विशाल साठी आणि स्लोअर 1 चेंडू होता. उजव्या इष्टीच्या खूपच बाहेर जातोय. 9 चेंडू 1 धाव. धाव फलक पुढे सरसावतोय 2 या अंकावरती. संदेशने कुठेतरी गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडूवर नियंत्रण राहिलं नाही आणि चेंडू मात्र गेला मैदानाच्या बाहेर. नो डिक्लेअर केला. फ्री हिट आहे. आता मात्र विशालने आडव्या चेंडू खेळलाय. तिथे विकास जाधव प्रदर्शन करतो.
एकाच ऍक्शन मध्ये चेंडू उचलून फेकण्याचा प्रयत्न होता, परंतु दोन्ही फलंदाजी दरम्यान एक धाव पळून काढली होती. धावपळकर धावा लागतायत, बिनबाद 3. 60 धावांचा पाठलाग करताना आपण पाहू शकता जय हनुमान मालदेव संघाला सलामीला खेळतोय तो समीर सावंत आणि मयूर सावंत आणि विशाल सावंत. मयूर पाहूया कसा सामना करतोय. पहिला चेंडू सुरेख खेचला होता आणि आता मात्र स्लोअर वन डिलिव्हरी. चेंडू करा घेतली, चेंडू सरळ सांभाळला तो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये आणि झेल बाद होऊन मयूर सावंत तंबूच्या आश्रयाला परतताना आपण पाहतोय. डीजे धन्यवाद डीजे. खरोखरच बरोबर खेळाडूंना देखील एक पर्वणी असते की इथे प्रेक्षकांची तुडुंब गर्दी असते. पेन खोपोली आहे. पुढचा चेंडू संदेशचा अलंग कार्पेट खेळलाय. चेंडू धाव फलक पुढे सरसावतोय 4 या धाव संख्येवर. अभि दळवी फलंदाजीसाठी आलाय. आता स्ट्राईकला आहे तो विशाल सावंत. विशाल देखील एक आक्रमक फलंदाज आहे की त्याचे ऑन साईडला फटके मात्र अप्रतिम असतात, पाण्यासारखे फटके असतात. पुढे सरसाव मारण्याचा प्रयत्न, चेंडू प्रसाद जाधवला मात्र चेंडू पर्यंत पोहोचता आलं नाहीये. एक चेंडू काहीसा दूर अंतरावर पडला आणि एक धाव काढण्यामध्ये यश मिळालंय ते फलंदाजाला. 5 धावा धाव फलकावर लागतायत. पहिलं षटक सुरेखरित्या हाताळलंय. पहिल्या चेंडूवर घणाघाती प्रहार केला होता, परंतु नैसर्गिक अडथळा आहे आणि त्या अडथळ्याने चेंडू कुठेतरी अडला होता. मयूर सावंत सुरेख फटका खेचला होता त्या फटक्यावर. आता मात्र जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु गती परिवर्तन होतं. चेंडूला काहीसा वेग कमी केला. चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा ठेवला आणि अभि दळवीला मात्र समजलं नाही. निर्धाव चेंडूने षटकाची समाप्ती होते. डीजे नवीन दुसरं षटक हाताळण्यासाठी येतोय तो केदारशेठ पिंपरी संघाचा गोलंदाज प्रसाद. प्रसाद दुसरं षटक हाताळण्यासाठी येतोय. खरोखर 60 धावांचा पाठलाग करायचा. पहिलं षटक संदेश जाधव याने आता 5 धावा दिल्या. मयूर सावंतला तंबूचा रस्ता परतावलं होतं. पाहूया प्रसादच्या चेंडूवर मात्र प्रहार करावे लागणार आहेत. या षटकात धावांचा जोरकस पाठलाग करावा लागणार आहे. षटकार आणि चौकारांची अतिशय पारी खेळावी लागणार आहे आणि प्रसाद देखील पहिल्या चेंडूवर आपली लय हरवतोय. चेंडू पिचच्या बाहेर टाकतोय. पंच पनिश करतायत. नो चेंडू आहे आणि नो चेंडू असल्यावर त्याच्यावर फ्री असणार आहे. पाहूया या फ्री हिटचा फायदा विशाल कशा पद्धतीने करतोय, उठवतोय. कारण विशाल एक आक्रमक फलंदाज आहे की त्याच्या आक्रमकतेची आवश्यकता सध्या संघाला आहे. पाहूया विशाल त्याची आक्रमकता पेश करतोय का, षटकार आणि चौकारांची अतिशय पारी खेळतोय का. कारण गणेश जाधव असेल, प्रवीण जाधव असेल यांनी आपल्या संघासाठी मोठी धाव संख्या उभारली होती आणि जोरकस फटका होता. सरळ पॅडवर आदळला चेंडू. समजलं नाही तो विशालला. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये एक ब्लेक बाईकच्या स्वरूपात धाव मिळते. 7 धावा धाव फलकावर लागतायत. एकेरी दुहेरी धावाने काही बिघडणार नाहीये हे केदारेश्वर पिंपरीच्या कर्णधाराला माहिती आहे. त्याच्यामुळे एकेरी दुहेरी धावा गेल्या तर त्यांच्यावर कोणतेही बर्डन येणार नाही, टेन्शन येणार नाहीये आणि गोलंदाज देखील निर्धास्त होऊन गोलंदाजी करू शकतो. परंतु जर जय हनुमान मालदेवच्या खेळाडूंना आपलं आव्हान स्पर्धेमध्ये टिकवायचं असेल तर नक्कीच षटकार आणि चौकारांची
पेशकश करावी लागणार आहे. पुढचा चेंडू प्रसादचा ऑफ साइड ऑफ स्टंप होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, पण चेंडू मात्र काहीसा खाली राहिला. अभि तळवीला चेंडू समजला नाहीये, निर्धाव चेंडू सामावला तो यष्टीरक्षक विनायकच्या हातामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजी रनआउटवर सज्ज होतोय प्रसाद. राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करणार आहे अभिषेक दळवीसाठी. फुलटॉस चेंडू परंतु तिथे क्षेत्रक्षण पकडेन फेकेपर्यंत एक धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. चला वेळ लावायचा नाहीये, टीम मीटिंग करायची नाही. 8 धावा फलकाला लागतायत. कारण संत खेळी ज्या प्रकारे आपण पाहिली होती पहिल्या मॅच मध्ये जय हनुमान मालदेव संघाने सुरेख गोलंदाजी केली होती, जकडून ठेवलं होतं केदारनाथ अकलपे संघाला, परंतु या सामन्यामध्ये मात्र त्यांची गोलंदाजी महागडी ठरली. खूपच धावा बहाल केल्या प्रतिस्पर्धी संघाला आणि 60 धावांचा पाठलाग करण्याची वेळ त्यांच्यावर आली आणि त्या 60 धावांच्या पाठलागांच्या ओझ्याखाली काहीसा दबल्यासारखा खेळताना आपण वाटतोय तो जय हनुमान मालदेव संघ. पुढे सरसा मारण्याचा प्रयत्न, बॅटची कड लागून चेंडू हवेमध्ये आहे. अभि तळवी मात्र कोणताही प्रयत्न करत नाही, त्याला प्रसादवरती विश्वास आहे. धन्यवाद डीजे मास्टर. खरोखर ठाण्याचा ढाण्या वाघ आनंद दिघे साहेब बोलले म्हणजे गोरगरिबांचे कैवार आणि ठाण्यामध्ये कोणत्याही दुकानामध्ये तुम्ही जा आनंद दिघे साहेबांची तस्वीर त्या दुकानामध्ये असणार. पुढचा चेंडू प्रसादाचा राघूसाठी राघूने करण्याचा प्रयत्न, चेंडू स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये गणेश जाधव तिथे आहे. ऋतिक कोणत्या प्रकारची चूक करत नाही, सरळपैकी करतो यष्टीवर. एका धावेवर समाधान मानू लागतंय. 9 धाव फलकावर लागतायत. आपण पाहिलं होतं ऋतिक असेल किंवा प्रवीण असेल, प्रवीण जाधव ऋतिक जाधव यांनी घणाघाती प्रहार केले होते ते मालदेव जय हनुमान मालदेवच्या गोलंदाजीवर आणि त्याच्यामुळे धावांचा डोंगर एक मोठी धाव संख्या उभारण्यासाठी त्यांना यश आलं आणि त्याच ओझ्याखाली कुठेतरी दबल्यासारखा खेळताना आपण पाहायला मिळतोय जय हनुमान मालदेव संघ. पुढचा चेंडू प्रसादचा उजव्या यष्टीच्या बाहेर जाणार, बाहेरचं आक्रमण ठेवलंय. त्याला माहिती आहे मोठा फटका जर खेळायचा असेल तर चेंडूवर यावं लागेल, परंतु पंच पनिश करतायत. उजव्या यष्टीचा खूपच बाहेर जाणार चेंडू आहे. 10 धाव फलकावर लागतायत. अवांतर धावेने धाव पुढे सरसावतो. पुन्हा एकदा प्रसाद आपल्या गोलंदाजी रदमपूर सज्ज आहे. नक्कीच अभिला आणि राघूला मोठी फटकेबाजी करावी लागणार आहे. बॉल सुंदर चेंडू होता, ब्लॉक होल चेंडू होता, सरळ खेळून काढलाय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये 1 धाव मिळते. याबरोबर षटक संपतंय. 2 षटकांती जय हनुमान मालदेव संघाची धावसंख्या धाव फलकावर लागते 2 बाद 11. डीजे टीम मीटिंग करायची नाही. आपल्याला माहिती आहे आपले 4 गोलंदाज कोण आहेत. गेल्या झालेल्या मॅच मध्ये आपला रोहित सर्वेश जाधव मॅन ऑफ द मॅचचा पुरस्काराचा मानकरी ठरला होता. विकेट हॅट्रिक साजरी केली होती. त्याला पंच आपण देखील टायमिंग लावायचा. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं खेळवली जाणार आहेत. गणेश जाधव सर्वेशला बॉलिंग वरून चेंज केलेला आहे. गणेश जाधव ऋतिकने स्वतः गोलंदाजी घेतलेली आहे. विशाल सकपाळ आपण पंचांची कामगिरी योग्यरित्या पार पडली. पंच म्हणजे क्रिकेटचा आत्मा आहे आणि त्यांच्याच भरोशावर क्रिकेट चाललं जात आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट गणेश आणि जोरकस फटका, चेंडू हवेमध्ये खाली येतोय.
तो बारक्या आणि बारक्याने मात्र चूक केली आहे. चेंडूवर कोंबडी पकड झाले, झेल सुटलाय तो अभि दळवी याचा. एक धाव मिळते ती जय हनुमान मालदेव संघाला. 12 धावा धावफलकावर लागतायत. खरोखर ऋतिकने मात्र ऑलराऊंडर कामगिरी केली. फलंदाजी सुरू केली होती, आता गोलंदाजी धुरा देखील आपल्या खांद्यावर समर्थपणे पेलताना आपण पाहतोय. 31 धावांची बहारदार खेळी केली होती ती ऋतिक जाधव याने. ब्लॉकहोल चेंडू झेल हा नजरेच्या वरती घ्यायचा असतो, झेल हा छातीच्या जवळ घ्यायचा असतो. ही आपली इंडियन क्रिकेटची पद्धत आहे. पण ऑस्ट्रेलियन पद्धत वापरली जाते आपल्या खेळाडूकडून. झेल मात्र डोळ्याच्या वरती घेतला जातो. चेंडूच्या अंतिम क्षणामध्ये नजर राहत नाही आणि चेंडू मात्र पकडण्यामध्ये अपयश येतं आणि सलग 2 झेल ड्रॉप केलेत ते केदारेश्वर पिंपरी या संघाने. राहुल बातोशी सुरेख क्षेत्ररक्षण होत आहे. एक टप्पा चेंडू पकडला जातो. 1 धाव घेतली होते. धाव पडका धावा लागताय त्या 14. एकेरी दुहेरी धावाने काही फरक पडणार नाहीये तो केदारेश्वर पिंपरी संघाला, कारण धावा खूप करायच्या आहेत. 60 धावांचा पाठलाग करायचा. तिसरं षटक चालू आहे आणि जवळजवळ 14 धावा फक्त धाव फलकावर लागलेत. पहिलं षटक हाताळलं संदेश जाधव यांनी 5 धावा दिल्या. दुसरं षटक हाताळलं प्रसाद जाधव यांनी 6 धावा दिल्या. खरोखर सुरेख गोलंदाजी केली. 2 गडी एक गडी बाद केला. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आता मात्र कोणती चूक करत नाही. जरा सहकार्य करा, कारण मंडळाची आशा आहे, मंडळाची एक इच्छा आहे की 4 सामन्याचे षटकांचे सामने झाले पाहिजे आणि आणखी 2 सामने खेळवायचे आहेत. त्याच्यामुळे 3 सामने खेळवायचे आणखी, त्याच्यामुळे सहकार्याची गरज आहे. 4 वाजलेत. 5:30 ला सूर्य अस्ताला जातो. 1.5 तास आहे. 1.5 तासामध्ये 4 सामने खेळवायचे, 3 सामने खेळवायचे आहेत. ऋतिकचा पुढचा चेंडू लेग स्पिन चेंडू आहे. समजला नाही फलंदाजाला, हातावर नजर नव्हती फलंदाजाची. चेंडू मात्र लेग स्पिनचा ग्रिप पकडली होती. फलंदाजाने चेंडू पाहिला नाही. चेंडू पडल्यावर चेंडूने मात्र वळण घेतलं आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव सामावला. धावफलक स्थिरावतोय 14 या धाव संख्येवर. पुन्हा एकदा ऋतिक राईट आर्म द विकेट फलंदाजासाठी. आता मात्र ऑफ स्पिन होता. चेंडू उजव्या यष्टीच्या वरून जातोय. याबरोबर षटक संपतंय. 3 षटका अंती 3 बाद 14. चला विलंब लावायचा नाही. सर्वेश आपण यायचं लवकर गोलंदाजीसाठी. अद्याप 42 धावांची 46 धावांची गरज आहे. म्हणजे अशक्यप्राय असं आव्हान आहे. या धावांसाठी मला वाटतं गौरव सकपाळ आणावा लागेल. आर्यन प्रीमियर लीग मध्ये 47 धावा दिल्या होत्या गौरव सकपाळ यांनी. द ग्रेट मराठा दिनेश मराठा टीम मध्ये खेळत असताना 42 धावा. मग तो गोलंदाज आला तरी जिंकू शकत नाहीयेत. अभि दळवी स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू क्षेत्ररक्षक तेजस मात्र सुरेख झेल टिपला. सेहेचाळीस धावांची गरज आहे. अशक्य प्रायाचं आव्हान आहे. प्रत्येक चेंडूवर डबल षटकार मारला तर ही धावसंख्या पार होऊ शकते, अन्यथा जिंकणं हे अशक्य आहे. आणि हाच तो गोलंदाज आहे सर्वेश जाधव की ज्याने पहिल्या सामन्यामध्ये हॅट्रिक साजरी केली होती, विकेट हॅट्रिक. आणि आता मात्र पुन्हा एकदा तोच गोलंदाज पहिल्या चेंडूवर सुरेख सुरुवात केली होती. पंधरा धाव फलका लागतायत. अमरदीप धवली संघाने आपले क्षेत्ररक्षण तयार ठेवायचे आहेत. मॅच संपली की आपले परत 1 मिनिटाच्या क्षेत्ररक्षण सज्ज झालं पाहिजे. जरा सहकार्य करा मंडळा. सुरेख चेंडू होता, सरळ पॅडवर आदळला. हॅलो, उजव्या याच्या बाहेर जाणारा चेंडू लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मिळते. 16 धावा धाव फलका लागतायत. खरोखर सर्वेच मात्र एक
सुरेख गोलंदाज सापडलाय तो केदारेश्वर पिंपरी संघाला. सुरेख गोलंदाजी करतोय, चांगल्या टप्प्याची गोलंदाजी, लाईन आणि लेंथ मात्र वाखण्याजोगी आहे. गती परिवर्तन आणि आता मात्र जोरकस फटका खेचलाय प्रसाद सावंत यांनी. चेंडू जातोय सीमा पार, षटकार. चला लवकर सुरुवात करायची आहे, सामन्याला वेळ लावायचा नाहीये. हा 2 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका प्रसादच्या बॅट मध्ये, तो पाहूया चेंडू सीमा पार जातोय का, आणि हा षटकार. उशिरा का होईना पण एक सुरुवात मिळाली, परंतु वेळ गेल्यावर